पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम ठरवलेला आहे. सलग 5 दिवस बैठका होत आहेत. एकंदरीत युती कोणावर होते? आता रायगड जिल्ह्याचा विचार केला तर तुम्ही ठाकरेंसोबत युती तिथं झालेली आहे. नाही, आपण चुकीचं म्हणू नका. तुम्ही बिलकुल माझ्या तोंडात काय घालू नका. मी प्रदेशाध्यक्ष आहे. ठाकरेंबरोबर युती झाल्याचं कुठेही राष्ट्रवादीने म्हटलेलं नाही. आपल्याला विनंती आहे की आपण चुकीच्या माहितीच्या आधारे किमान वाहिन्यांच्या वरती तशापेक्षा बातम्या चालू नये. मला विचारावं, मी प्रदेशाध्यक्ष आहे. मी काल खुलासा केला की दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्रित जमतात, त्यामुळे काय कोणाची युती तिथे झालेली नाही. आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. ज्या ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षाच्या मध्ये युती होणार नाही त्या बाबतीमध्ये राज्य पातळीवरती मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव बसून त्या संदर्भातला निर्णय करतील. राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा किंवा सन्मानपूर्वक वागणूक महायुतीमध्ये मिळेल असं तुम्हाला वाटतं का? कारण की शिवसेनेने यापूर्वीच भाजपकडनं जी वागणूक मिळते त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबद्दलची काय भावना व्यक्त केली मला माहीत नाही आणि मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाचा एक घटकपक्ष म्हणून एनडीएमध्ये सहभागी झाल्यापासून, राज्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी झाल्यापासून आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून नेहमीच मिळत गेली. राज्याचं नेतृत्वसुद्धा देवेंद्रजी असतील त्यांच्याकडनं सुद्धा सौहार्दाची वागणूक मिळते. काही वेळेला काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये मतमतांतर असतात, पण सामंजस्याने बसून आम्ही त्याच्यावरचा मार्ग त्या ठिकाणी काढत असतो आणि ती भूमिका घेतच आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये वाटचाल करायची आहे. दादा चौथ्यांदा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष झाले, त्याच्याबद्दल मी त्यांचं एक खेळाडू, एक क्रीडाप्रेमी नागरिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. बाकीचा तपशील मला आज या ठिकाणी नमूद करावंसं वाटत नाही. शेवटी क्रीडा क्षेत्रामध्ये कुठलंही राजकारण असू नये, निकोपपणाने त्या क्रीडा संघटना वाढल्या गेल्या पाहिजेत या भूमिकेमध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आहोत. निर्णय स्थानिक पातळीवर होऊ शकतात आघाडीचे युतीचे. आजच्या बैठकीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरचं मत काय हे आम्ही जाणून घेणार आहोत. अंतिमतः निर्णय राज्य पातळीवरती पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये सुद्धा होईल. समन्वय समिती जी 3 पक्षाची आहे, ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, हसन मुश्रीफ आहेत, उदय सामंत आहे, शंभूराज आहे, मी आहे, त्याच्यामध्ये आम्ही काही चर्चा करू आणि काही ठिकाणचा तिढा सुटलाच नाही तर मग 3 नेते त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. कशाबद्दल? महाविकास आघाडी बरोबर जुळून नाही. आज तसा कुठलाही अजेंडा आमच्यापैकी कोणाच्या समोर नाही. प्रत्येक जिल्ह्यामधली वेगवेगळी राजकीय स्थिती त्यावेळेला नेमकी कशी उद्भवते त्याचा साकल्याने विचार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि आम्ही 3 पक्षाचे वरिष्ठ नेते राज्य पातळीवरून या सगळ्या घडामोडीवरती बारकाईने लक्ष ठेवून महायुती अभेद्य कसं राहील त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. पिंपरी चिंचवडमध्ये तुमची